हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर आज आम्ही चाललोय गावाला, अलिबागला। आज सुट्टी होती, आज गांधी जयंती, सगळ्यांना खूप शुभेच्छा गांधी जयंतीच्या। आज ह्यांना एक दिवस सुट्टी होती तर म्हटलं जाऊया गावाला, जातोय आम्ही। वन डे आहे, संध्याकाळी किंवा उद्या सकाळी पण येऊ आम्ही। तर दाखवते तुम्हाला आज काय काय होतंय आज दिवसामध्ये ते सगळंच। खरं माझं इंट्रोडक्शनचा व्हिडिओ करायचा होता, पण अचानक एवढे मी असं वाटलं नव्हतं की मी यूट्यूब चॅनल खोलेन। का सुरू केलं, कधी सुरू केलं, कसं सुरू केलं, सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, पण ते राहून गेलं। आणि आता इंट्रोडक्शनचा व्हिडिओ देऊन पण काय उपयोग नाही, एवढे व्हिडिओ आल्यावर। तर बघू कसं काय होतंय माझ्याबद्दल। मी असंच थोडं तुमच्यासोबत शेअर करेन व्हिडिओ सुरू करताना। माझ्या माहेरच्या फॅमिलीचं मी इंट्रोडक्शन दिलं नाही, तेव्हा कदाचित मी थोडक्यात माझं इंट्रोडक्शन तुम्हाला देईन। म्हणजे आता जे सबस्क्रायबर आहेत ते माझेच रिलेटिव्ह, फ्रेंड्स वगैरे आहेत। जर तुम्ही बघत असतील, जर अजून कोणी बघत असेल त्यांना मी माहीत नसेल कदाचित, तर मी असं थोडं इंट्रोडक्शन मी माझं देत जाईन। तर असं सुरू केलं आहे आम्ही प्रवास, आणि आम्ही आता चाललोय गावाला। बघूया, स्टे ट्यून। आज कडकडीत ऊन पडलं एकदम, पावसाळा असं वाटतच नाही आता। सोनू, ए सोनू, आपल्या गाडीला आता काय करतायत? काय कर जेवायला दिलंय आपल्या गाडीला? आमची गाडी जेवते आता। CNG भरतोय आम्ही गाडीमध्ये आता। ओ बाळ, जसं मी आधी म्हटल्याप्रमाणे आमचं घर शेतात आहे, त्याच्यामुळे गाडी आम्ही रोडला लावतो आणि असं चालत शेतातून जायला लागतं। तुम्ही बघू शकता, मस्त छान भाताच्या रोपांना छान भात आलाय, तांदूळ। आणि आता आम्ही एक मिनिटातच पोचू घरी आमच्या। चालले श्रिया आणि तिचे पप्पा पुढे, ती काय चालायला मागत नाही त्याच्यामुळे। पोचलो आम्ही घरी, पोचलो। सोन्या, आई काय बनवताय? पुऱ्या। आज आहे सर्व पित्रे अमावस्या, त्याच्यामुळे आई करतायत पुऱ्या। सोनू, कुठे आलीस तू? कुठे आली? कोणाच्या? आजीच्या घरी। माऊ कुठे तुझी? ही बघ माऊ। अमावस्याला हे असं करा म्हणतात काय? सणाचा पारायण ठेवतात मध्ये। का ते? आपण कातू भरला ना सण करतो ते। हा, मग त्यांनी त्या पानावर सुपान पान ठेवायचं आणि त्यांनी काढत असं मरलं ना काय करू त्या। हा, आणि मग तोच पान वरती ठेवायचा। किचन मध्ये ठेवतात ते? नाही, पान तिथं शेडच्या वरती ठेवलं पत्र्यावर। नाही, हे पूजा मांडते ती। आता तो आईंसाठी खाऊ आणलाय वडापाव। नाही, खाऊन घ्या वडापाव। नाही लावतं। बाबू, तुझं हे काय चाललंय? बाबू, काय करतेस हे? मोठी झालीस? कुठे आलीस तू आता? आप्पाकडे आवडतं तुला? हा, आप्पा कुठे आहेत पण? कुठे गेलेत आप्पा? कामाला गेलेत? पडशील। बस, हिचे हे असे स्टंट चालू असतात कुठे जाईल तिथे। बाबू, तू काय करायला आले?
फुलू काढायला आले. घालायचं फुलू तुला. हे बटन कटिंग करायला पाहिजे. बहर कमी झाला ना आता. हा खराब आहे बघ. आलशी देवी देत हागे हागे. काय करते सोनू तू? बाप्पा केलास? जेवल्यावर बाप्पा करतास. बस अजून आमची मनी बसले मस्त कठड्यावरती. काय मॅय मॅय काय ही आमच्या शेतातली ताजी ताजी भाजी, भेंडी आणि घोसाळी. तर आईंना म्हटलं आपण पण बघूया, जाऊया बघायला कसं काय आहे, कुठे कुठे काय काय लावलंय ते. तर आम्ही चाललोय आता शेतात बघायला. त्याच्या आधी इथे हे शिराळ्याचं झाड आहे. आता ते वेल आहे, कोमजले, आता त्याचा भर येऊन गेलाय. अजून आहेत छोटी छोटी शिराळी लागलेली. आम्ही खाल्ली बरीच शिराळी. आता ते मावळलंय, आता ती कमी झालाय भर नाही. आता आम्ही चाललोय शेतावरती. बाजूलाच आहे आमचं शेत, छोटंसं शेत आहे बाजूला, आणि दुसरं दुसरीकडे. पप्पा बसलेत. शेतावर चाललोय शेत बघायला. काय नाही, झाडं बिडं बघायला, व्हिडिओ काढायला. कशात आई बऱ्यात ना? चाललोय आम्ही शेत बघायला. जास्त काही येणं होत नाही. ए उचलून कशाला सोनू? हे इथपासून आपलं शेत काय? हे आपलं शेत इथपासून. हा चल 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 पुढे चल. हे आंब्याचं झाड काय? याला लागतात आंबे? आंबा चांगला. आपण लावलेली कोरफड कुठे आहे? हा 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 काढायला पाहिजे आता ही. हा हा तिकडे नको, तिकडे नाही लागता तुला. जा तिथपर्यंत मागच्यापर्यंत. हे चिकूचं झाड आहे काय? हा हे चिकूचं झाड तिकडे कुठे? त्याला येतात ना भरपूर चिकू. याला चिकू पण आलेत. हा हे कसलं फणसाचं झाड आहे काय? हा आणि भेंडी वेंडी कुठे आहेत? कुठे? हा हा शिराळ्याचा ताना आहे काय? हा हे शेकट लावलंय काय इथे? आणि हे शेकटाच्या पुढे कसलं झाड आहे हे? हे हे के चिकूचं झाड. इथं मस्त चिकू लागलेत. भेंडी भेंडी कुठे? इथे काढता कशी मग ती? हा इथे भेंडी सगळी. ह्याचं पण संपलं काय? बहर संपला याचा पण. भेंडी
संपले. मला वाटते मध्ये पण कसलं तरी होतं ना, शिराळ घोसाळ आहे का काय ते. हाय की आंबा, हे नारळ मस्त लावून ठेवलेत आप्पानी आईने आमच्या झाडं. हाय की आंबा, इकडे नाला, इकडे नाला मस्त एकदम कंच पाणी, एकदम स्वच्छ पाणी आहे, मोठा आहे तिकडपर्यंत. भीती वाटते. मस्त मोठा नाला आहे, पाईपलाईन टाकले कसली तरी त्याच्यात. तर असं आहे आमचं शेत. मी कधी जास्त येत नाही, जास्त वेळ येणंच होत नाही, कारण का ये आणि जा असंच असतं आमचं. आलो की जायची घाई. असं चिकूचं झाड आहे. काय हे घोसाळ, हे फुलं आलीत अजून. हा, कडुलिंब आप्पांसाठी काय. हा हा, हे जास्वंदीचं पण चांगलं झालंय. चाललो आता. ही श्रियाला घेऊन आले, त्याच्यामुळे ती काय बघून देत नाही. आईना म्हटलं तुम्ही दाखवा, पण तिच्याजवळ एक माणूस राहायला लागते. ती काय मला सोडून जात नाही कुठे, त्याच्यामुळे आम्ही तिला पण घेऊन आलो. असं झालं. आता उन्हाळ्यात दाखवेन एकदा. आता कसं भात आहे ना, भात लावलेलं आहे, त्याच्यामुळे झाडं प्रॉपर दिसत नाही काय काय लावलेलं आहे. ह्याच्या अजून एक तिकडे शेत आहे दुसरीकडे, मी तर मला माहिती पण नाही ते. हे आपल्या घराजवळ आहे, तर कधीतरी येतो. हे इथपासून सुरू झालं मला वाटते पप्पांचं, मोठे पप्पा. हे कारिंद आहेत, कारिंद. हे शेत आहे. चला भेटूया. कालच पाक्यावर ते येऊन गेले, आपल्या गावी जेवून गेले. सुखात माझ्या कधीही नव्हते, 2 घास ते खाऊन गेले. उपाशी जरी देशभर भरकटले, खळगी पोटाची बुजवून गेले. हाऊस जुन्याची, हाऊस नव्याची, स्वप्न भंगलेले ते जोडून गेले. इच्छापूर्ती जरी आंबट शोकीन, चोचले जिभेचे पुरवून गेले. उरली सुरली वाच्छा मनेची, थेंबर बाटली रिचवून गेले. मुखी जयाच्या रामच नव्हते, शिव्या शाप जरी मग देऊन गेले. स्वार्थासाठी धडपड अवघी, पित्रांवर बट्टा लावून गेले. कालचे उद्या अन उद्याचे नंतर पितळे उघडे पाडून गेले. पौर्णिमेचा चंद्र घोंगडीत लपवून गेले. आंधळी श्रद्धा पेरून गेले. बाई पुढ्यात हाजी करून पक्ष वेगळा ते काढून गेले. माझे त्याने अन त्याचे आम्ही खाल्ले मीठ जागून गेले. भाग्य फळले, पुण्य मिळाले, पितृ पक्षी राहू पक्षांतर करून गेले. ही कविता आहे नितीश म्हात्रे यांची. आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.